नमस्कार, मी मनाली. न्यूज 18 लोकमतमध्ये आपलं स्वागत. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आपण पाहताय सकाळच्या बातम्या. बुलेटिनची सुरुवात एका ब्रेकिंग बातमीनं करतोय. नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरात बिबट्या आढळलेला आहे. नागरी वसाहतीमध्ये बिबट्या शिरल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये बिबट्या शिरल्यामुळे दहशत निर्माण झाली आहे. वन विभागाचे अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले असून घराच्या बाल्कनीमध्ये बिबट्या दबा धरून बसल्यानं नागरिकांमध्ये दहशत कायम आहे. तरी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. नाशिकमधल्या अशोकनगर परिसरामध्ये बिबट्यानं धुमाकूळ घातलेला आहे. एका घराच्या बाल्कनीमध्येच बिबट्या आढळून आलेला आहे. तर वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत. बिबट्या शिरल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरामधली ही घटना आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय सविस्तर माहिती मिळतेय? या बिबट्याला पकडण्यात यश आलंय का? नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरातील ही घटना आहे. अशोकनगर परिसरामध्ये नगरसेवक शिवडे यांच्या घराच्या जवळ हा बिबट्या जो आहे तो दबा धरून बसलेला आहे. अद्यापर्यंत फॉरेस्ट कर्मचारी जे आहेत ते घटनास्थळावरती पोहोचलेले नाहीये. काही कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मात्र रेस्क्यू करण्यासाठी लागणारं साहित्य आणि जी रेस्क्यू करणारी महत्वाची टीम आहे ती अद्यापर्यंत पोहोचली नाही. साधारणतः या घटनेला 1 तास उलटून गेलेला आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी आणि फॉरेस्टची रेस्क्यू करणारी टीम जी आहे ती या घटनास्थळावरती पोहोचलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचं वातावरण आहे. ज्या परिसरामध्ये हा बिबट्या आढळून आलेला आहे, बसून आहे, तो संपूर्ण परिसर जो आहे तो नागरी वसाहती परिसर आहे. आजूबाजूला सर्व रहदारी घर आहे. शेकडोच्या संख्येनं या परिसरामध्ये नागरिकांची घरं आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या जीवाला आणि जीवितास धोका असताना देखील वन विभागाचे अधिकारी घटनास्थळावर अद्यापर्यंत पोहोचले. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी संतापाची लाट आहे. कारण अशा ज्या ठिकाणी हा बिबट्या बसलेला आहे त्याच्यापासून काही अंतरावर शाळा देखील आहे, हॉस्पिटल देखील आहे आणि अगदी नागरी वसाहतीमध्ये हा बिबट्या दबा धरून बसलेला आहे. मात्र वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते देखील अद्याप घटनास्थळी दाखल झालेले आहेत. जे कर्मचारी त्या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं साहित्य त्या ठिकाणी नाहीये. बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी लागणारी गाडी आणि जे साहित्य आहे ते घेऊन मात्र कर्मचारी अद्यापर्यंत पोहोचलेले नाही. न्यूज 18 लोकमतने ज्यावेळेला या वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला त्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की या बिबट्याला पकडण्यासाठी जे साहित्य लागतं ते गोळा करत करत आम्हाला त्या ठिकाणी पोहोचावं लागतं, त्यामुळे वेळ लागेल, अशा प्रकारचं उत्तर दिलं गेलं. मात्र अजूनही हा बिबट्या थांबवते, कारण प्रत्यक्षदर्शींची सुद्धा प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे. पाहूयात त्यांचं काय नेमकं म्हणणं होतं. सकाळी 6:45 वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती मंदिराजवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली. तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेला आढळल्याचे मला सांगितले. त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले. आपलं नाव? आदिनाथ मेंदडे. तर नाशिकमधल्या अशोकनगर वसाहतीमध्ये बिबट्या आढळलेला आहे. घराच्या बाल्कनीमध्ये हा बिबट्या शिरला होता. वन अधिकारी देखील या ठिकाणी त्यानंतर पोहोचले. मात्र संपूर्ण परिसरामध्ये बिबट्याच्या या धुमाकूळामुळेच दहशतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नाशिकच्या सातपूर अशोकनगर परिसरामधली ही दृश्य आहेत. तर घरातल्या बाल्कनीमध्ये बिबट्या दबा धरून बसल्यामुळे नागरिकांमध्ये सुद्धा आता भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर खरं तर दिसून येतोय. ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. घराच्या बाल्कनीमध्येच हा बिबट्या जाऊन बसलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तर आपल्यासोबत आहेत वन अधिकारी विवेक भदाणेजी. विवेक भदाणेजी, या बिबट्याला पकडण्यात यश आले का? आणि गेल्या काही दिवसांमध्ये कित्येक वेळा खरं तर नाशिकमधल्या अनेक विविध भागांमध्ये बिबट्याचं दर्शन झालेलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे. नमस्कार, मी विवेक भदाणे. आताच 1 तासापूर्वी फोन होता की नाशिकमध्ये सातपूर एरियात बिबट्या घुसलेला आहे. तर सदर बिबट्याला पकडण्यासाठी टीम रवाना झालेली आहे. बिबट हा एका घराच्या संडासच्या वरती बसलेला आहे लपून. त्या ठिकाणी एक छोटा पोटमाळा आहे, त्या ठिकाणी तो लपून बसलेला आहे. थोडं तो अडचणीचा भाग असल्यामुळे रेस्क्यू ऑपरेशनला थोडी अडचण निर्माण होते. तरी पण टीम प्रयत्न करून राहिलेली आहे. साधारणतः त्याला पकडायला 1-2 तास तरी कमीत कमी लागतील.
मात्र गेल्या काही दिवसांमध्ये अनेकदा बिबट्याचा वावर नाशिकमधल्या विविध भागांमध्ये दिसून येतोय. हो, नाशिकच्या जवळपास बऱ्यापैकी जंगल क्षेत्र आहे, जसं पांडवलेणी आहे, तामरलेणी आहे, चुंचाळ्याचा डोंगर आहे आणि अजून फाशीचा डोंगर, इतर विविध ठिकाणी जंगल क्षेत्र बऱ्यापैकी आहे आणि वस्तीलगत त्या बिबट्याला कुत्रे, डुक्कर सहज शिकार मिळते. म्हणून बिबट हा आजकाल वस्तीच्या जवळ राहतो आहे आणि नाशिकच्या जवळपासचे सर्व लेपर्ड हे शुगरकेन लेपर्ड आहेत. तर लपायला चांगली जागा, सहजरित्या अन्न मिळतं, म्हणून बिबट ती जागा सोडत नाही. आणि अशा वेळेस काय होतं, जर का बिबट शहराजवळ आला शिकारीसाठी आणि दिवस उजाडला तर तो जवळ कुठेतरी लपून बसण्याचा प्रयत्न करतो, कारण शक्य हे लाजाळू जनावर आहे, एक्सपोज होत नाही इतक्या इझिली. निश्चितच. मात्र त्यामुळे नागरिकांमध्ये मात्र भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आपल्यासोबत होते वनाधिकारी विवेक भदाणे. विवेक भदाणेंची धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. आणि यानंतर आता आणखी एक मोठी ब्रेकिंग बातमी, ती म्हणजे उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना कोर्टानं दिलासा दिलाय. कथित घोटाळ्या प्रकरणी पाटणकरांना दिलासा मिळालेला आहे. ईडी विरोधानंतर कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असल्याचं कळतंय. कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा रिपोर्ट सीबीआयनं दिलेला होता. तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत. अजित, खरं तर ही खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल. एकीकडे महाविकास आघाडी सरकार कोसळलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून हटावं लागलं, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आता अगदी तिसऱ्याच दिवशी या सगळ्या घटना सरकार घडल्यानंतर तिसऱ्याच दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यांना पाटणकरांना दिलासा मिळाल्याचं कळतंय. तर उद्धव ठाकरे यांचे मेहुणे पाटणकरांना दिलासा मिळालेला आहे. कोर्टाकडून त्यांना क्लोजर रिपोर्ट जो सीबीआयनं सादर केलेला होता, कारवाईसाठी सबळ पुरावे नसल्याचा रिपोर्ट सीबीआयनं दिलेला होता. तर हा रिपोर्ट जो आहे ईडी विरोधानंतर कोर्टानं सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला असल्याचं कळतंय. तर नेमकं हे काय प्रकरण आहे, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून यावर नजर टाकूयात. कोणते आरोप करण्यात आलेले होते? चंद्रशेखर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी संगमतानं पुष्पक ग्रुपमधील कंपनीत गुंतवणूक केली. तब्बल 20 कोटी रुपयांची रक्कम गुंतवली गेली होती. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मार्फत वेगवेगळ्या बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात आली होती. नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या मालकीच्या हमसफर डीलर कंपनीमध्ये ही गुंतवणूक झालेली होती. श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती या कंपनीला 30 कोटी रुपये वळवण्यात आले होते. तर पुष्पक ग्रुपच्या महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींच्या मदतीनं अवैध व्यवहार केला होता. तर आमचे प्रतिनिधी अजित मांढरे पुन्हा एकदा आपल्याबरोबर जोडले आहेत. अजित, आपण पाहतो एकीकडे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटावं लागलं आणि दुसरीकडे शिवसेनेचाच बंड केलेले शिवसैनिक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि या घटनेच्या तिसऱ्याच दिवशी पाटणकरांना उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याला दिलासा मिळतोय. नक्कीच म्हणाली, उद्धव ठाकरे यांना गेल्या काही दिवसांपासून जे दिवस पाहावे लागत होते किंवा त्यांना जे त्यांच्या बाबत ज्या घटना घडत होत्या त्यातून त्यांना ही एक मोठी दिलासादायक बाब आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण का श्रीधर पाटणकर यांना ईडीनं आणि सीबीआयनं चौकशी करता जेव्हा समन्स पाठवले होते, त्यांना चौकशी करता बोलवले होते, यानंतर संपूर्ण ठाकरे फॅमिली डिस्टर्ब झाली होती आणि या प्रकरणी अनेक वेळा उद्धव ठाकरे यांनी बोलून देखील दाखवलेले आहेत. तर आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे पुष्पक बुलियन प्रकरणामध्ये हमसफर ट्रस्टच्या मार्फत पैशांची अफरातफर करून साई ट्रस्ट जी आहे त्यांची, त्याच्यामध्ये ठाण्यामध्ये त्यांनी 9 फ्लॅट घेतल्याचा जो आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता आणि या आर्थिक गैरव्यवहारातून जे पैसे मिळालेले आहेत किंवा आर्थिक गैरव्यवहार करून फ्लॅट रूपी पैसे जे आहेत ते घेतले गेले होते असा आरोप जो आहे तो श्रीधर पाटणकर यांच्यावर करण्यात आला होता. मात्र या आरोपात काही तथ्य नाहीये. या आरोपाबाबतीत जो तपास केलेला आहे सीबीआयनं आणि ईडीनं त्याच्यामध्ये श्रीधर पाटणकर यांचा कोणताही सहभाग आढळून आलेला नाहीये. त्यांच्या विरोधात सबळ पुरावे सापडलेले नाहीयेत अशी विविध कारणं देत सीबीआयनं मुंबई सत्र न्यायालयामध्ये श्रीधर पाटणकर यांच्या संबंधित क्लोजर रिपोर्ट फाईल केलेला आहे. म्हणजे त्यांना पूर्णतः क्लीन चिट दिलेली आहे. म्हणजे त्यांच्यावर जे आरोप केलेले होते ते आरोप पूर्णपणे खोटे ठरलेले आहेत असं आता म्हणता येईल.
धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी। तर गोव्यातल्या हॉटेलमध्ये मुक्कामी असणारे शिंदे गटातील आमदार आज मुंबईत परतण्याची शक्यता आहे। 3 आणि 4 जुलैला होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाला उपस्थिती लावण्यासाठी हे आमदार येणार असल्याची माहिती मिळतेय। कडक सुरक्षा व्यवस्थेत त्यांना मुंबईत आणलं जाणार आहे। ओबेरॉय हॉटेलमध्ये ठेवलं जाणार असून एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला त्यावेळेस शिंदे गटातील आमदार गोव्यात होते। हे आमदार मुंबईत कधी येणार हा प्रश्न सगळ्यांनाच पडला होता, मात्र आज सगळे आमदार मुंबईत परतण्याची शक्यता वर्तवली जाते। तर गोव्याहून आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुखे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, साधारण हे सगळे आमदार केव्हा मुंबईसाठी निघणार आहेत? खरं तर एकनाथ शिंदे यांच्या गटातले हे सगळे आमदार गेल्या अनेक दिवसापासून हॉटेलमध्ये आहेत। त्यांचा दौरा सुरत, गुवाहाटी आणि गोवा अशा पद्धतीने झालेला आहे आणि या सगळ्याचं दौऱ्याचं फलित म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद सुद्धा मिळालं, कारण मोठ्या प्रमाणात ह्या सगळ्या आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी केली होती आणि भाजपच्या साहाय्याने एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी जाऊन राजभवनावरती शपथ घेतली। मात्र ते सगळे जे आमदार होते हे सगळे आमदार गोव्यातच होते त्यावेळी आणि गोव्यात त्यांनी जल्लोष साजरा केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। मात्र एकूणच पाहायला गेलं तर या सगळ्या आमदारांना एकसंघ ठेवणं ही मोठी कसोटी आहे ते एकनाथ शिंदे यांच्या समोर होती, त्यामुळे या आमदारांना अद्याप ही हलवण्यात आलं नव्हतं। मात्र आता उद्या बहुमत आहे ते विधानसभेमध्ये या सगळ्या गटाला घेऊन एकनाथ शिंदे यांना दाखवावं लागणार आहे आणि त्यामुळे या आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये आज दुपारनंतर गोव्याहून मुंबईकडे घेऊन जाण्यात येणार आहे। विशेष विमानाने या सगळ्या आमदारांना घेऊन जाण्यात येणार आहे आणि त्यानंतर मुंबईमध्ये ओबेरॉय हॉटेल या ठिकाणी त्यांना ठेवण्यात येणार आहे। एकूणच पाहायला गेलं तर अनेक वेळा शिवसेनेनं सुद्धा सांगितलं होतं की हे सगळे आमदार आहेत ते आमच्या संपर्कात आहेत, शिवसेनेकडे येऊ इच्छितात। मात्र ह्या सगळ्या आमदारांना आहे ते एकनाथ शिंदे यांनी एकसंघ ठेवलं होतं, त्यांचा विश्वास वाढवला होता आणि आपणाला या भाजपसोबत गेल्यानंतर मिळणारे फायदे काय आहेत ते सगळे सांगितले होते आणि त्यामुळे हे सगळे आमदार आहेत ते एकसंघ राहिले होते। मात्र आता बहुमताची चाचणी आहे ते एकनाथ शिंदे सरकारला करावी लागणार आहे आणि त्यासाठी या आमदारांना घेऊन मुंबईत जाणे गरजेचं असल्यामुळे आज दुपारनंतरच या सगळ्या आमदारांना घेऊन विशेष विमानाने हे सगळे आमदार आहेत ते मुंबईमध्ये दाखल होणार आहेत आणि त्यानंतर बहुमताची चाचणी आहे त्या चाचणीला एकनाथ शिंदे सरकार आहे ते समोर जाणार आहे आणि या चाचणीमध्ये हे सगळे एकसंघ आतापर्यंतचे राहिलेले आमदार एकनाथ शिंदे यांच्या बाजूने किती मतदान करतात हेच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चितच धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीसाठी। तर शिवसेना नेतेपदावरून शिंदेंना हटवण्यात आलंय। सामना या सेनेच्या मुखपत्रामध्ये देखील शिंदेंना नेतेपदावरून हटवल्याचं वृत्त देण्यात आलंय। पक्षाविरोधात बंड केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठी कारवाई केल्याचा उल्लेख पत्रात केला आहे। इंग्रजीमधून असलेल्या या पत्रावर उद्धव ठाकरे यांची सही सुद्धा आहे। सामना मुखपत्रातून याबाबतची बातमी देण्यात आली असली तरी सेनेच्या प्रवक्त्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही। तर व्हायरल होणाऱ्या पत्रातून शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या नेतेपदावरून काढल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे। सामनामध्ये देखील या सेनेच्या मुखपत्रामध्ये शिंदेंना नेतेपदावरून हटवल्याचं वृत्त देण्यात आलंय। तर पक्षाविरोधात बंड केल्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मोठी कारवाई केल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आलाय। विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज भरला, तर महाविकास आघाडी आज त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे। अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीकडून देखील उमेदवार आज त्यांचा ते जाहीर करू शकतात। विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीचा अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस असून भाजपकडून राहुल नार्वेकरांची उमेदवारी जाहीर केली जाणार आहे। तर महाविकास आघाडी देखील आज त्यांचा उमेदवार जाहीर करू शकते। विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जी आहे ती आता लवकरच पार पडली जाणार आहे, मात्र अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। भाजपकडून राहुल नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर महाविकास आघाडीचा उमेदवार आज जाहीर होऊ शकतो। आमचे प्रतिनिधी विनोद राठोड आपल्या सोबत आहेत। विनोद,
महाविकास आघाडी सरकार आज आपला विधानसभेचा अध्यक्ष पदासाठी नवीन उमेदवार जाहीर करू शकतो आणि त्यासाठी काही नेत्यांची चर्चाही झाली असल्याची माहिती मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि काँग्रेस पक्ष या तीनही पक्ष मिळून हा उमेदवार ठरवणार आहे। खास करून काँग्रेस पक्ष यावेळेस अध्यक्ष जो आहे पदाचा उमेदवार तो देणार असल्याची माहिती मिळत आहे। तर काँग्रेस पक्षाकडे अध्यक्षपद होतं आणि त्यामुळे काँग्रेस पक्षच आपला उमेदवार जाहीर करणार आहेत आणि आज शक्यता अशी आहे की काँग्रेस पक्ष आपला उमेदवार जाहीर करू शकतो आणि आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळे आज अंतिम निर्णय काँग्रेस पक्षाला म्हणजे महाविकास आघाडीला घ्यावा लागेल आणि त्या अनुषंगाने अनेक चर्चाही झाल्या असल्याची माहिती पुढे येत आहे। काँग्रेस पक्षाकडून कोण उमेदवार असतो यावर मात्र शंका आहे, परंतु मागच्या वेळेस अनेक लोकांची नावं सुरू होती आणि त्यामध्ये संग्राम थोपटेचं नाव सर्वप्रथम होतं। यावेळेस काँग्रेस पक्ष कोणता उमेदवार देतो हे पाहणं गरजेचं ठरणार आहे, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जे काँग्रेस पक्षाचा उमेदवार असेल त्या उमेदवारावर सहमती असेल असंही बोललं जात आहे। शिवसेना पक्षांनी अजूनही कुठल्या प्रकारची भूमिका महाविकास आघाडीमध्ये घेतली नाही, कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे की जे काही निर्णय दोन्ही पक्ष घेतील त्या दोन्ही पक्षाच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल। यामुळे काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार आहे त्यालाच शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा असेल, परंतु आज मात्र जोपर्यंत उमेदवार जाहीर करत नाही तोपर्यंत या गोष्टीकडे संकेत मिळत नाही की काँग्रेस पक्ष कोण उमेदवार आपला जाहीर करणार आहे। त्यावर मात्र अजूनही जे चर्चा आहे ती झाली असल्याची, परंतु ते नाव मात्र अजून कळलं नाही। त्यामुळे याकडे एक गोष्ट मात्र निश्चित आहे की काँग्रेस पक्ष बिनविरोध निवडणूक जी नवीन सरकार आहे भाजप आणि एकनाथ गट शिंदेचं, त्या सरकारला असं बिनविरोध अध्यक्षपद देणार नाही याकडेही तर विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी भाजपकडून राहुल नार्वेकर यांना उमेदवारी अर्ज दाखल केलेला असून यावेळेस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन हे उपस्थित होते। अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी राधाकृष्ण विखे पाटील यांचं नाव चर्चेत होतं, मात्र एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून राहुल नार्वेकर यांच्यासारखा तरुण चेहऱ्याला या पदासाठी उमेदवारी देण्यात आली। राहुल नार्वेकर या निवडणुकीमध्ये विजयी झाल्यास ते सगळ्यात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरणार आहेत। कोण आहेत राहुल नार्वेकर? ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहणार आहोत। कुलाबा मतदारसंघातील भाजपचे आमदार, 2016 मध्ये विधान परिषद आमदार असून 2014 मध्ये शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला। तर रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत। राज्यात शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना काय भूमिका घेणार याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधण्यात आलाय। वाजपेयींच्या कवितेचा दाखला देताना शिवसेनेनं फडणवीस आणि भाजपवर टीकाही केली आहे। आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही कि क्या इसका जवाब दिया जा सकता है कि वहीं आसपास बिल्डरों को तो आपने परमिशन दे दी झाड़ तोड़ने की। आवश्यक असेल ते खेरीत करून एरवी मी कोणत्याही क्या इसका जवाब दिया जा सकता है? तुकाराम महाराज यांची पालखी आज निमगाव केतकीहून इंदापूरला येणार आहे। इंदापुरात आज दुसरं गोल रिंगण पार पडणार आहे आणि यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे। या रिंगण सोहळ्यासाठी वारकरी मोठ्या संख्येने जमायला सुरुवातही झाली आहे। तर आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत। थेट आपण सिद्धार्थकडे जाणार आहोत। सिद्धार्थ, तुकाराम महाराजांची पालखी आज निमगाव केतकीहून इंदापूरला येणार आहे। या ठिकाणी सगळी तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। काय सविस्तर तिकडचे अपडेट्स आहेत? म्हणाले निश्चितपणे निमगाव केतकीतून पालखी निघालेली आहे महाराजांची आणि काही वेळातच इंदापूर या ठिकाणी येईल। इंदापूर हे विशेष ठिकाण आहे कारण या ठिकाणी थरारक रिंगण सोहळा होणार आहे। माझ्या पाठीमागे बघतोय आपण ज्या ठिकाणी पालखी ठेवली जाणार आहे, पालखी विसावा ते सजून सज्ज आहे।
दुसरीकडे आपण बघतोय संपूर्ण रिंगणामध्ये जे आहे रांगोळी वगैरे काढून अत्यंत आकर्षक या ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे आणि वारकरी सुद्धा आता जमायला सुरुवात झालेली आहे। आपण बघू शकतो रिंगणाच्या आजूबाजूला वारकरी या ठिकाणी थांबलेले आहेत आणि फार मोठ्या संख्येने जे आहेत वारकरी या ठिकाणी येतील काही वेळामध्ये आणि अत्यंत थरारक असेल किंवा अगदी वेगवान खेळ या ठिकाणी होतो, ज्याची उत्सुकता इंदापूरकरांना आहे, वारकऱ्यांना आहे आणि सगळ्यांना आहे। एकंदरीतच आपण बघतोय की अनेक लोक या ठिकाणी आहेत, मात्र एक विशेष ग्रुप माझ्या सोबत आहे। आपण बघू शकतो ही लहानगी आहे, शाळेतली मुलं आहेत आणि ही एक फार सुंदर संदेश घेऊन या ठिकाणी रिंगण सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या मते दारू पळवा गाव वाचवा किंवा दारूच्या नशाबंदीबद्दलचा फार चांगला संदेश या ठिकाणी ते देणार आहेत आणि त्यांचे एक पथनाट्य सुद्धा या ठिकाणी होणार आहे। तर एकंदरीत आपण बघतोय की फार सुंदर वातावरण या ठिकाणी आणि थोड्या वेळातच जे आहे रिंगण सोहळा या ठिकाणी सुरू होईल। फार मोठी गर्दी या ठिकाणी असते, आणखी रिंगणाला 1 ते 2 तास आहेत, मात्र त्यावेळेस एक वेगळा थरार, एक जोश जल्लोष असतो, कारण थकलेले वारकरी इथे येतील आणि रिंगण सोहळ्यातून एक नवीन जोश घेऊन जातात। एक लहानग्या मुलीची आपण प्रतिक्रिया घेऊया। ताई, काय म्हणेल की दारूमुळे काय नुकसान होतं? लोकांनी दारू सोडायला पाहिजे। दारू सोडायला पाहिजे लोकांनी, कारण त्याच्यामुळे कॅन्सर होतं, खूप सारे घरं तुटतात आणि जीव सुद्धा जातात। दारू पिल्यामुळे संसाराचं वाटोळं पण होतं आणि खूप सारे दुष्परिणाम आणि जीवाशी पण जातात। काही तुझं काय म्हणणं आहे ताई? दारू शक्यतो नाही पिली पाहिजे आणि आपण आधी बंदी आणली पाहिजे आणि दारूमुळे खूप जणांचे आयुष्य पण बर्बाद होऊ शकतं। बरं, आता या ठिकाणी रिंगण आहे, रिंगण सोहळा बघायची किती उत्सुकता आहे? खूप कशी मजा येते रिंगणात? खूप मजा येते। बघितलंय रिंगण याच्या आधी? हो, कसा असतो सगळा खेळ? इतकं माहित नाही। जोश येतो सगळा? हो, खूप जोश येतो। घोडे अश्व पळताना हो म्हणाले आपण बघतोय ही लहान मुलं आहेत, मात्र आता या ठिकाणी फार सुंदर वातावरण आहे, रांगोळी काढलेली आहे, रिंगण पूर्णपणे तयार आहे। या ठिकाणी फक्त आता माऊलींची वाट बघितली जाते। माऊली आणि माऊलीचे अश्व या ठिकाणी आले की एक थरारक खेळ या ठिकाणी बघायला भेटतो आणि वारकरी जे थकलेले आहेत या खेळामधून ताजेतवाने येऊन पुन्हा पंढरपूरकडे मार्गाला लागतात। म्हणाले निश्चितच धन्यवाद सिद्धार्थ तिथल्या या सविस्तर अपडेटसाठी। अहमदनगरमध्ये गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचं पहिलं रिंगण पार पडलं। जामखेड येथील संत वामनभाऊ महाराज गड इथं मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला। जामखेड येथील संत वामनभाऊ मंदिर येथे दुपारी दिंडीचं आगमन झालं, तर तिथं मानाचा अभंग झाला आणि त्यानंतर हा रिंगण सोहळा पार पडला। तर मुंबई ठाणे परिसरासह कोकण विभागात गेल्या 2 दिवसांपासून पावसानं जोर धरलाय। आणखी 4 दिवस काही भागांमध्ये जोरदार पावसाच्या सरी कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलाय आणि या कालावधीमध्ये उर्वरित राज्यात तुरळक भागातच हलक्या पावसाची शक्यता आहे। दरम्यान हवामान विभागानं शुक्रवारी जुलै महिन्यातील मोसमी पावसाचा अंदाज जाहीर केला आणि त्यानुसार देशात सरासरीच्या तुलनेत 94 ते 106% पाऊस पडणार आहे। त्यामुळे देशासह महाराष्ट्रातील पाऊस सर्वसाधारण राहण्याचे स्पष्ट संकेत असून कोकण विभागात पुढील 4 ते 5 दिवस पाऊस कायम राहणार आहे। तर दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे। आता आणखी एक महत्त्वाची बातमी, ज्या रुग्णालयांमध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण रक्त संक्रमणासाठी येतात तिथं खासगी रुग्णालयांच्या रक्तपेढ्यांकडून रक्त मोफत देण्याचा स्पष्ट निर्देश महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषदेनं दिले। तरी देखील शहरातील 90% खासगी रक्तपेढ्या या सूचना पायदळीत उडवत असल्याचं समोर येतंय। थॅलेसेमियासारखा आजार असलेल्या रुग्णांना रक्त मोफत उपलब्ध व्हायला हवं आणि तरीही केवळ 10% रक्तपेढ्यांमधून गरजू रुग्णांना तात्काळ रक्त दिलं जातं। थॅलेसेमिया वॉर्ड असलेल्या रुग्णालयांना तात्काळ रक्त मिळावं यासाठी या रुग्णालयांशी काही खासगी रक्तपेढ्या जोडून दिल्यात आणि त्यांनी हे रक्त उपलब्ध करणं गरजेचं आहे। प्रत्यक्षात ही परिस्थिती मात्र वेगळी पाहायला मिळते आहे। तर भारतानं संरक्षण क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे। DRDO द्वारे विकसित करण्यात आलेल्या मानवरहित विमानाचं पहिलं उड्डाण परीक्षण करण्यात आलं असून हे परीक्षण कर्नाटकाच्या चित्रदुर्गमध्ये झालंय।
आणि या कामगिरीसाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी शुभेच्छा दिल्या. DRDOच्या अंतर्गत बंगळुरू येथील रिसर्च लॅब एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एस्टॅब्लिशमेंटनं याचे डिझायनिंग करून त्याला तयार केलं आणि या विमानाच्या तयारीसाठी वापरण्यात आलेले एअरफ्रेम, एव्हिओनिक सिस्टीम आणि अन्य वस्तूंचं निर्माण भारतातच करण्यात आलंय. ITR-द्वारे तैनात केलेल्या रडार, इलेक्ट्रो ऑप्टिकल टार्गेटिंग प्रणालीसह विविध साधनांद्वारे चाचणीचं परीक्षण करण्यात आलंय. उकाड्यात वाऱ्याची एक झुळूक मन सुखावून जाते, पण जेव्हा वाऱ्याचा हा झोत जेव्हा संकट बनतं तेव्हा मात्र काही खरं नसतं. अशातच एका झंझावती वाऱ्यामुळे घडलेल्या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. रस्त्याकडेला उभी असलेली व्यक्ती बुटाची लेस बांधत असताना अचानक जोरदार वारा येतो आणि ज्याच्यामुळे त्याच्या मागे असलेलं गेट जोरदार वाऱ्यामुळे पुढे ढकललं जातं आणि या वाऱ्यामुळे ते गेट इतक्या जोरात त्या व्यक्तीवर आदळतं की तो माणूस थेट कोलांटे उडी घेत रस्त्यावर फेकला गेलाय. सुदैवानं या दुर्घटनेत जीवितहानी झालेली नाही. तर एका आलिशान क्रूजमध्ये रंगलेल्या फायटिंगचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. क्रूजमधील प्रवाशांनी एकमेकांना लाथाबुक्क्या मारलेल्या दिसतात. तब्बल 60 मिनिटं 60 लोक एकमेकांना असंच तुडवत होते. कार्निवल क्रूजवर काही लोकांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मारहाणीपर्यंत पोहोचला आणि हा वाद नेमका कशावरून सुरू झाला हे मात्र कळू शकलेलं नाही.